संपत्तीचा गर्व अभिमान कधी करू नये ना। बाई मी तुमच्या बरोबर म्हणलं असतं मला तोंडात चित्तले आला तुमचं गाणं ना बरं का। तुमचं गाणं दिवाळीला गेलो आम्ही तर आपल्या बहिणीने फोनावर म्हणलं ती फोनावर गाणं लावलं तुमचं। ह्या धन संपत्तीचा गर्व अभिमान कधी करू नये ना। बाई झाडाची सावली ग जाग्यावरती बसून राहीना। बाई झाडाची सावली ग जाग्यावरती बसून राहीना। गर्वाना सांगू लागला न धान्याना भरले पेव। गर्वाना सांगू लागला ग धान्याना भरले पेव। नाही केलंय अन्नदान कोणी गावात घेना नाव। नाही केलंय अन्नदान कोणी गावात घेना नाव। गर्वाना सांगू लागला बाई गर्वाना सांगू लागला न चौकाचा बांधिला वाडा। गर्वाना सांगू लागला ग चौकाचा बांधिला वाडा। पण संग नाही गेला न बोटभर कमरेला कर दुडा। पण संग नाही ना गेला न बोटभर कमरेला कर दुडा। ह्या धन संपत्तीचा गर्व अभिमान कधी करू नये ना। झाडाची सावली न जाग्यावरती बसून राहीना। बाई झाडाची सावली न जाग्यावरती बसून राहीना। ह्या धन संपत्तीचा न गर्व रावणाला लई। ह्या धन संपत्तीचा गव्हाता गर्व रावणाला लई। अन सोन्याची वैलंकन नाही राहिली गर्वा पायी। सोन्याची वैलंकन नाही राहिली गर्व पायी। ह्या धन संपत्तीचा न गर्व अभिमान कधी करू नये ना। बाई झाडाची सावली व जाग्यावरती बसून राहीना। बाई झाडाची सावली व जाग्यावरती बसून राहीना। किती छान जी कार्यक्रम आजच तुम्हाला आमच्या गावात एकदा तरी आई आवडलं तुम्हाला गाणे? गाणं आवडलं भाऊ। बाई मी तुमच्या बरोबर म्हणलं असतं मला तोंडात चित्तले आला तुमचं गाणं ना बरं का। तुमचं गाणं दिवाळीला गेलो आम्ही तर आपल्या बहिणीने फोनावर म्हणलं ती फोनावर गाणं लावलं तुमचं। तिच्या बरोबर म्हणलं त्या फोनावर आणि मी आता नक्की म्हणलं असतं तुमच्या बरोबर। तुम्ही पुढे म्हणल्या असत्या मी मागं म्हणली असते। आई कोणतं गाणं जास्त आवडलं? ते दिवाळीचं बी दिवाळीचं आवडलं ना? हो हे गाणं आवडलं भाऊ मला खरंच। नाही ताई आता जाऊ दे। आम्ही म्हणलं चहाला देऊ म्हणलं तुम्हाला हो हो इथं इथं करशील तर करणं पटकन। नाही चहा नको आता येतो। तर बघा कार्यक्रमाला जाण्याचा हेतू हाच असतो की त्या आईचा जो बघा किती छान बोलताय हे नैसर्गिक आहे। आणि मला वाटतं की आता जी सगळ्यात शेवटची पिढी आहे जे नवीन नवीन पिढी येत आहे त्यांना ह्या जुने गाणे समजणार नाही जे आईने रचलेले। परंतु आईला किती छान आवडलं ते बहीण भावाचं जे नातं आहे ते कसं पाहिजे। माझी सूनच म्हणे तुमचे गाणे ऐकते ते फोनवर तीच म्हणे त्या बाईलाच बघायला आपल्या बापाचं नाव ठेवायला ती मधली इथलं गाडी आली तिथलं गाडी इथलं गाडी इथलं गाडी असं चालू होतं बा। तू बसलेला त्या काय यांची भाषीच ती भाषी। आता दिले का नंबर आमच्या गावात तुम्ही? हो दिले आई आईला त्या याच्याच कापते तिला आणून वेळा आपण शिवरात्रीला आई आमचाच कापता राहतो शिवरात्रीची आठवण जरी माझ्या कधी ये की बाई मी म्हणलं बिन विचारताना म्हणलं आईचा देव की मला पुटका राहिलं बाई भाऊ। तुम्ही जाणार आहे आता युट्यूबला। आज खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्यासोबत कांताई शिंदे आहेत। पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी त्यांच्या स्वरचित गीतांनी पूर्ण वेळ लावलेला आहे। तर कांताई शिंदे सोबत आपण भरपूर चर्चा करणार आहोत। आई मला महत्वाचं तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही कुठे एखाद्या कार्यक्रमाला जाता आणि तुमचे प्रेक्षक तुम्हाला भेटते आणि तुम्हाला त्यांना भेटून कसं वाटतं?